माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC आणि गरीब मराठ्यांनो, तसेच माझे संभाजी ब्रिगेडचे मित्रमंडळी कोकाटे सर, बनबरे, महाजीराव, संतोषजी शिंदे, त्यानंतर बॉम्बसेपचे विलास खरात सर, वामन मेश्रामजी, माझे वडील बंधू BJ कोळशे पाटील, रिटायर्ड जज हायकोर्ट, आणि माझे EVM प्राचार्यसाहेब भानुप्रतापजी, रतनलाल. बघा दादांनो, महाराष्ट्राने भारताला आझादी मिळवून दिली आणि त्यानंतर संतांपासून तर बाबासाहेबांनी एका मताचा अधिकार दिला. बघा, एका माणसाने पूर्ण देशाला नाचवलं, महाराष्ट्राला. खरं आहे का खोटं आहे? आणि तुमच्या डोक्यात अजूनही येत नाही की टिळक, आगरकर यांनी काँग्रेसची स्थापना केली आहे, ज्योतिराव फुलेचं आहे बघून. बरोबर आहे? बाबासाहेबांच्या, शाहू महाराजांचं नॉलेज बघून RSSची स्थापना केली आहे, जनसंघाची. ज्या महात्मा गांधींनी एवढं मोठं त्याग केलं आणि 42मध्ये आम्ही लढलो, SC ST OBCचे लोक. करा, चेक करा, जे वस्तुस्थिती आहे त्याच्यावर विश्वास करा. हां, SC ST OBCच्या लोकांनी 42मध्ये प्राण्याची आहुती दिली. आणि गांधीजीला मारणारा नाथुराम गोडसे, काँग्रेस, RSS, जनसंघ, बरोबर आहे, त्याचा मेंबर, आतंकवादी मेंबर, बरोबर आहे. हां, आणि एवढी मेहनत करून कुठं गेले आता? यांना ज्या सवयी आहेत, आर्य, यहुदी, आतंकवादी, हत्यारे, बरोबर आहे, संघटन काँग्रेसही बनवली आहे, BJP बनवली आहे आणि RSSही बनवली आहे, जनसंघ. कारण काय आहे, मराठ्यांमध्ये पैसा आहे ना. अरे बघा, संभाजी महाराजांचा बदला घेतला का नाही? अरे आम्हाला भीती नाही आहे, आणि तुम्ही आमच्यावर राज्य करायला पाहत होते. प्रकाश आंबेडकरचा विटाळ होतो बघा, चमडी चोर, 4 पार्ट्या. आलं लक्षात? आम्हाला भीती नाही आहे. आणि अजूनही ज्याला वाटते, अजूनही तुमच्याकडे सोल्युशन आहे, जरांगे पाटील काढा ना. एक मराठा लाख मराठा मेलेत का आता? शिवाजीच्या औलाद, जिजाऊच्या औलाद, सावित्रीच्या औलाद मेलेत का? हां, गेला ना. 3000 वर्ष लागले, किती संतांनी आहुती दिली. अजूनही विश्वास नाही आहे. एक मत एवढा फ्रॉड इलेक्शन, ते डुकराच्या औलाद, शाह मानव, विश्वंभर चौधरी, हां, हे जे आहेत कुठे गेले आता? निरंजन टाकले. हां, फुकट मिळालं होतं का एकमताचा अधिकार? आणि तुम्हाला वाटते एवढं मोठं? अरे आम्ही लोकांनी केलं आहे. SC ST OBC लोकांनी, ज्या देशामध्ये निडन नव्हती होत त्या काळात होते, साराभाई होते. लक्षात घ्या, हे पेरियारची मेहरबानी होय, तिथं 70% आरक्षण आहे. त्यांनी जेव्हा म्हटलं की नाही, अरे सापाला सोडानं बामणाला कापून काढा, तेव्हा 70% 69% रिझर्वेशन आहे. आणि त्या लोकांनी, तिथले SC ST OBCचे लोकांनी एवढं मोठं डेप्लॉय. केरळाचे लोक तुम्ही म्हणता अरे सायंटिस्ट आहेत, हे आहेत. बघा, अब्दुल कलाम एवढे एका माणसाने मिसाईल पूर्ण हे केलं, काही घेऊन गेला का? हां, KR नारायणन, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, अरे यशवंतराव चव्हाणांना सुद्धा मारलं यांनी. अजूनही काय आहे का डाऊट? हां, मेले का? आणि तुम्हाला अधिकार आहे का जय शिवाजी म्हणायचं आणि हे म्हणायचं? अरे एक काय, ह्या चमडी चोर, हा चमडी चोर शरद पवार, एक हाती सत्ता गाजवता मारवा. कोण करताय 50 पासून? पाठवा ना आता. ते अमृता म्हणते ना, लायसन द्या. हां, तुमचं शिक्षण गेलं, कोणी काढली शाळा, कोणी शिक्षणासाठी आपलं एवढं मोठं त्याग केलं. तुम्हाला स्वाभिमानी बनवायला कोणी केलं? शाहू महाराज मरून किती वर्ष झाले? संभाजी महाराजांचा बदला घेतला का नाही? हां, आणि तुम्ही गांडू म्हणतो आपल्या डुकराच्या औलादी. कुठं गेला? हां, अरे 1 मे 1960ला त्या जरंगा पाटलाला सांगतो, मराठवाड्याने हे कशासाठी केलं? अरे गदे घोडे पाहिजे होते त्यांना. तिथं झाले होते कोल्हापूरला शाहू महाराज, ज्योतिराव फुले, शिवाजी महाराज, संत झाले होते. हां, कारण तुम्ही त्यावेळेस कुठं होते? रेडिओ नव्हता आपल्या देशामध्ये दादांनो.
80पर्यंत रेडिओ होता, 80 नंतर टी व्ही आलेला आहे. तर तुमचं डेव्हलपमेंट कुठं होईल? आणि कुठं तुम्हाला शिक्षण तरी मिळालं? स्वातंत्र्य मिळालेलंच नाही आहे. मिळालं का स्वातंत्र्य? आणि आता 68,000 शाळा बंद. विश्वगुरू म्हणतो 85 करोड. कोण लोक आहेत दादांनो? शेतीवाल्यांना बघा. कारण हे त्यांचं रक्त आहे. त्यांना काय पाहिजे? हरामाचा पैसा आणि नवीन नवीन बाया पाहिजे. आजी काट करून राहिलं. म्हणतो ना भागवत, 3 पोरं तयार करा ना, करा पोरं का तुम्ही गरिबी नावाची वस्तू पाहिलेली नाही दादांनो. आणि हे जे विदर्भातले आहेत किंवा मराठवाड्यातले आहेत हे लोक, आणि तुमचे मराठाही गरीब आहे, पण तुम्हाला शरम नाही आहे अजूनही. तुम्हाला प्रकाश आंबेडकर दिसत होता नाही का? आता अजून उघडले का डोळे? पण एक लक्षात ठेवा, तुमची कत्ल करणार हा बिरसा मुंडा करणार. ट्रम्पने केलं. चंद्रशेखर आझादला त्याने दिलं, एकच शेअर बनवला मी. आणि आता नुसती मजा बघा तुमच्या प्रॉपर्टी. अरे जज लोयाला मारलं, हेमंत करकरेला मारलं, बघा याला मारलं, लोकनेता गोपीनाथ मुंडेला. आणि त्याची पोरगी बघा, यहुदीची अवलादीन. आणि का हो धनगर अहिल्याबाई होळकरचे उघडले का डोळे? का तुम्ही डुकराची जात आहे? जो कोणी पॉलिटिक्सचा विचार करतो सगळे हे गधडे लोक ना, हे डुकरांच्या अवलादे, यांना गू खाल्ल्याशिवाय कधी वाटत नाही. आता तुम्ही याच्यात आहे, दाखवा ना मला एखादी आहे का असं? म्हणतात ते टोणानी 85 करोड हे शिक्षण गेलं, आरोग्य 13 करोड पोरं फिरत आहेत. आणि हे शिवाजी महाराज, शिवाजी महाराज, शिवाजी महाराज. अरे निघा बाहेर, कापा या बामणांना आता. अति झालं यांचं लाडकपण आता. पेरियारनी म्हटलं होतं ते. आणि आम्ही भीमा कोरेगाववाला आहोत. हे किती जरी करल, यांचे कत्ला करणार म्हणजे करणार. ट्रम्पने जेव्हा चंद्रशेखर आझादला सपोर्ट केलं, तुम्ही पाहिलं का तुमच्या हद्दीमध्ये एवढा स्ट्रॉंग माणूस कोणी? मी आहे. आणि आजी चॅलेंज करतो या कुत्र्यांना, जेवढे काही आहेत ना यहुदी आणि हा चमडी चोर. 4 पार्ट्या, 30 पेन्शन, पूर्ण महाराष्ट्राला बर्बाद केलं यांनी. आणि आमचे संत बिंत सगळ्याचं वाटोळ लावलं. कशासाठी? चमडीसाठी आणि पैशासाठी. हा तोच आहे, हा यहुदी आहे, यहुदी शरद पवार. कित्येक तरी आहेत, हे बांधून घेऊन जाणार आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र लोकांना अजून एक माणूस आहे तुम्हाला वाचवणार, तो म्हणजे डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर. सगळ्यात ब्रिलियंट माणूस. आणि मी त्याला चीफ मिनिस्टर करून दाखवणार. यांना मस्ती करता किती दिवस करतात ते. यांचं घराच्या बाहेर निघणं बंद नाही केलं ना, अजूनही तुमची वेळ गेलेली नाही. तुम्ही जसं शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, त्याच्यानंतर सगळ्यांचं नाव घेताना तुम्ही शाहू महाराजांचं, त्यांनी न्याय दिला आहे का अन्याय केलेला आहे? जिजाऊने अन्याय केलं का? शिवाजी महाराज अन्याय केलं का? अहिल्याबाई होळकर अन्याय केलं का? ताराने अन्याय केलं का? शाहू महाराज अन्याय केलं का? ज्योतिराव फुले अन्याय केला आहे का? तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय. अरे जजला सुद्धा मारतात. गोपीनाथ मुंडेला मारलं, पण ते बी कोणतं? यहुदीचंच बी आहे ना. तो एक बी म्हणते ना, रजिस्ट्रेशन करा. जातीवर जाणार ना शेवटी, रक्त कुणाचं आहे? आणि त्यानंतर काय राहिलं आता? 3000 वर्ष लागले दादांनो. लाल बाल पालने काँग्रेस बनवली का 85मध्ये? का तो इतिहास माहीत नाही? कोण आहे? बाळ गंगाधर टिळक, लाला लजपतराय, आणि तो पंजाबचा पाल. तुमचे डोळे कधी नाही उघडणार आहे. तुम्हाला गू खायची सवय लागली आहे. तो हाकते, आम्ही हाकतो, तो शरद पवार खाते. कोणाच्या टॅक्सचा पैसा आहे सांगा आम्हाला? आहे का नीतिमत्ता आहे काही? आणि गधड्यांनो, शिवाजी महाराजने, शाहू फुले आंबेडकरने जिजाऊचं नाव घेता. 3000 वर्ष लागले, 3000 वर्ष. ते म्हणतात ते 3000 वर्ष पकडतो. असे किती वर्ष लागते? तुमची शाळा गेली, तुम्ही उपाशी राहणार. 85 करोड उघडतात का डोळे? कारण ते आमचं गू खातात आणि त्यांचं गू खायची तुम्हाला सवय लागलेली आहे. बघा ना, तो 95 वर्षाचा म्हाताराने बाबा आडाव मेलं का? श्याम मानवची मयत काढली का? विश्वनाथ चौधरीची काढली, त्या वाघाड्याची काढली, सरोदेची काढली. अरे आम्ही जेनेस कोमाव, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, लक्षात ठेवा. आणि मी करून दाखवणार म्हणजे करा. मी पण नागवंशी आहे.
बृहदत्तचा माझ्या पवनीला आहे बुद्ध विहार अजूनही लक्षात ठेवा. बृहदत्तची भावाची पत्नी पवनीची होती. विचारा त्यांना, डॉक्टर खरात सरांना. हां, आणि बाबासाहेबांसुद्धा खून केलेला आहे. तुमचे डोळे झोपले आहेत. नशेत आहात तुम्ही, नशेत का तुम्हालाही चमडीचा शौक लागलेला आहे. हे जेवढे चमडीचे आधीन लोक आहेत, पैसा पद. हां, पण तुमच्या पोराबाळांचं काय? अरे तुम्हाला 10 वेळा सांगितलं, अक्कल कोणाला असते? पक्षांना अक्कल असते, ते आपल्या पोरांना. अरे कधी आलं नेट? 2014 नंतर आलं. तुम्हाला म्हणतो बघा ना, जगाच्या पाठीवर असं कोणी आहे का? 33 कोटी देव. हे ॲडिक्ट झालेले लोक आहेत. हे आर्य विदेशी हत्यारे आतंकवादी लोक. बघा, त्यांनीच काँग्रेस बनवली, त्यांनीच RSS, तेच अजूनही डोक्यात नाही येत आहे का? कोण सत्ता भोगतंय 50 पासून? अरे बाबासाहेबांनी आरक्षण दिलं होतं, स्वाभिमान शिकवलं होतं त्यांनी. हां, त्या गांधीजीला मारणारे कोण? बरं झालं तर PN गाडगीचे वडील होते, हिंदू मुस्लिम केलं असतं. मिळालं आहे का स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय? कॉर्पोरेट सेक्टर सगळेचे सगळे आतंकवादी बसलेले आहेत. स्वतः म्हणतो चंद्रचूड, मी पुष्पशृंग आहे. कोण आहे पुष्पशृंग? हां, अरे कोण होय पुष्पशृंग? तोच होय पेरियार. सगळ्यांच्या फोटो काढल्या आणि दिला ऑर्डर, साप दिसल त्याला सोडा आणि यांना कापा. हां, आणि तुम्ही घ्या आता जय शिवाजी. तेही ओरडतात जय शिवाजी. अरे सगळी चाल हा महाराष्ट्राला बर्बाद करणारा हा चमडी चोर शरद पवार आहे. 4 पार्ट्या, सगळं प्लॅनिंगनं चाललेलं आहे. लक्षात ठेवा, कारण याचा कॉर्पोरेट इतका पैसा आहे. मी सांगतो, शिक्षण सम्राट, डिमेडिओचे सम्राट, बरोबर आहे, साखर सम्राट, कॉर्पोरेटचे सम्राट, कोऑपरेटिव्ह बँकेचे सम्राट आणि राजकारणाचे सम्राट, नगर ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, सगळे नात्या गोत्यातले. आणि यांना सवय झाली आमच्या पोरीबाळी 5,000 10,000. काय हालत आहे आज गरीब मराठा लोकांनो? आता तरी विचार करा. आणि तुम्हाला एकच माणूस वाचवू शकतो, तो म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर. आणि त्याच्यासोबत बेईमानी केली ना, चमडी चोर शरद पवार, डुकराचं गू खाणारा, त्याचं तुला परिणाम भोगावा लागणार आहे आता. हां, पूर्ण महाराष्ट्राला तू बदनाम केलास. महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या लोकांना तू गुलाम करणारा हा व्यक्ती आहे. पुलोत काढली. हां, आम्ही 50चा दाखला आणा गधडे. तुला तर शेवटपर्यंत चमडी चोरने हे करणार. आणि तू म्हणतो ना, तू गू खाणारा माणूस आहेस. आणि आता तुम्ही लोकांनो, तुम्हाला मी सांगतो, तर खरं वाटत असेल, बघा नेटवर कुठं आहे का असं? हां, 21व्या सदीमध्ये कुठल्या कंट्रीमध्ये आहे का? काय हे देवाच्या अवलाद, हे कसे ते तुम्ही करा. कधी अक्कल येईल? तुमचे पोरं डॉक्टर इंजिनियर झाले तरी. अरे एक पक्षी घ्या, एक कुत्री घ्या, आपल्या पोरांना पाळते. काय झालं आहे तुमचं हे सांगा मला. काय जरांगे पाटील मेले का? 1 मराठा लाख मराठा चाटा ना, ढोंगण चाटा त्याचा. अरे एवढं फ्रॉड इलेक्शन कर, म्हणजे एवढी डिक्टेटरशिप जगामध्ये कुठंच नाही आहे. हिटलर झाला 20-25, आज 5,000 वर्ष झालेत. 5,000 वर्ष बिगर शिक्षण आणि बौद्धिक विकास होतं का? हां, सगळं 68 शाळा बंद. बोललं का एखादी? निघाला टोड्यात आवाज 4 वर्षाच्या पोरीसाठी. आता तरी मानतं का खरं? आणि तुम्हाला अजूनही आम्ही नाही, आम्हाला यांच्या केसाला धक्का नाही लावू शकत आणि यांची कत्ल करणार. हे जेवढे आहेत ना, या विचाराचे लोक चमडी चोर, आणि हे यांच्या सगळ्यांच्या कत्ला करणार म्हणजे करणार. बंदी तर घातली आहे ना, हे अमेरिकेत जाऊ शकत नाही. इंग्लंडनी बंदी घालणार आहे. आता कितीतरी कंट्री बंदी घातली आहे. आणि इंग्लंडला सगळी हिस्ट्री माहिती आहे. यांच्या कत्ला करणार म्हणजे ट्रम्पनी हे केलेलं आहे. आता सपोर्ट केलं चंद्रशेखर आझादला. अजूनही वेळ आहे. प्रकाश आंबेडकरचा मागं राहा आणि जन आंदोलन करा. तुमचं सगळं काही गेलेलं आहे. मताच्या अधिकारासाठी एवढे संत नेमेलेत. आम्ही सुईपासून तो मिसाईलपर्यंत आम्ही लोकांनी केलं आहे. साऊथच्या लोकांनी बघा, मिसाईल मॅन म्हणत होत त्याला. पेरियार यांनी काही नाही केलेलं दादांनो. सुरुवातीला होते पंजाबराव देशमुख, भाऊराव पाटील, यशवंत चव्हाणला मारलेला आहे. बघा जरा स्टोरी. बाबासाहेबाचा खून केला आहे आता विलास खरातनी सांगितलं. आणि तुम्हाला फक्त चमड्यानं पैशाचे भादीन. अरे काय उपयोग नाही आहे. सगळं लुटणार आहे तुमचं. बघा तुम्ही आता काय करतात हे. तर चला दादांनो, मी सांगायचं काम करतो. आणि अशा पद्धतीने पोराबाळांच्या भविष्याचा विचार करा आणि जन आंदोलन करा. प्रकाश आंबेडकरच्या मागे उभे राहा. जय शिवराय, जय भीम, जय संविधान.